हॅलो फ्रेंड्स, आज आपण लेफ्ट ओव्हर राईस बरोबर त्याचे पकोडे बनवणार आहोत. मी आज रात्रीचा उरलेला भात होता, ह्याच्यामध्ये ह्याला चांगल्यापैकी मी असं स्मॅश करून घेते विथ फिंगर्सनी. आणि जर होत नसेल तर आपण त्याच्यात थोडंसं वॉटर टाकायचं आहे. मी ऑलरेडी ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून हे चांगल्यापैकी स्मॅश करून घेतलेलं आहे. हे बघा, तर स्मॅश करून घेतलेलं आहे. आता ह्याच्याबरोबर काय काय लागणार आहे, अगदी आपल्या घरातले बेसिक सामान आहे. हळद, तिखट, मीठ, कसुरी मेथी आणि जिरे पावडर आहे. त्याच्यासोबत आपल्याला कांदा, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि खूप सगळी कोथिंबीर लागणार आहे. हे टाकायच्या अगोदर मी ह्याच्यात बेसन टाकणार आहे, जेणेकरून ह्याला छानपैकी बाइंडिंग मिळेल. आता मी ह्याच्यात बेसन टाकते. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता बेसन टाकून ह्याला चांगलं मिक्स करून घेते. आता ह्याच्यात पहिला कांदा, कढीपत्ता टाकून घेऊया. त्याच्यानंतर लसूण आपण ठेचून घेऊया. कांदा पाणी सोडेल म्हणून मी त्याच्यात कांदा अगोदर टाकून घेतलेला आहे. छानपैकी मिक्स करून घेऊया. लसूण मी छान ठेचून घेतलेला आहे. मी ह्याच्यात टाकते ह्याला सगळं. आणि त्याच्यानंतर मसाले टाकून घेऊया. मिक्स करूया. पाणी अजिबात नाही टाकायचं आहे, कारण आपण ह्याला 10 मिनिटं तसंच सोडायचं आहे. कांदा जो आहे तो पाणी सोडेल. जर बॅटर खूप घट्ट वाटत असेल, 10 मिनिटानंतर आपण त्याच्यात पाणी टाकूया. तुम्हाला तिखट जसं पाहिजे तुम्ही तसं टाका. आता मी ह्याच्यात हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून घेते. आणि कसुरी मेथीही टाकून घेते. छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, आपण जास्त पाणी काही यूज नाही केलेलं आहे. ऑलरेडी याला इतकं पाणी सुटलेलं आहे. याला 10 मिनिटं रेस्टसाठी ठेवूया आणि नंतरची कन्सिस्टन्सी चेक करूया. आता मी असंच कवर करून 10 मिनिटं ठेवते. 10 मिनिटं झालेले आहेत फ्रेंड्स. बघू शकतात हे एकदम पाणी सोडलेलं आहे. बॅटर लूज झालेलं आहे. तरी मला थोडी थिक कन्सिस्टन्सी वाटते. एकदम थोडंसं याच्यात मी पाणी टाकते.
मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. हे बघा, जास्त पातळ नाही करायचं आहे, जास्त घट्टही नाही ठेवायचं. आपण नॉर्मल दाल वडी जे बनवतात त्याप्रमाणे कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. हे झालेलं आहे. आता आपण हे तेलमध्ये सोडूया. तेल जास्त गरम नाही करायचं आहे, कारण त्याच्यामध्ये राईस आहे, सुद्धा पार्टिकल्स आहे. मग मीडियम हॉटमध्ये ते तळून घ्यायचं आहे. तर मी तेल जास्त गरम नाही केलेलं आहे. खूप क्रिस्पी लागतात आणि खूप टेस्टीही लागतात. मीडियम फ्लेमवरती आहे ना, चांगलं क्रिस्पी तळून घ्यायचं. चला हे चांगलं फ्राय करून घेऊया. चला फ्रेंड्स, आपण आता ती साईड चेंज करून घेऊया. हलक्या हाताने टर्न करायचं आहे. नाहीतर ते वडे फुटतील आणि राईस पूर्ण बाहेर येईल. दुसऱ्या साईडने शिजल्यावरती एकदम क्रिस्पी होऊन जातात. तर दुसरी साईड पण छानपैकी फ्राय करून घेऊया. बघा फ्रेंड्स, छानपैकी ते फ्राय झालेले आहे. छान असे क्रिस्पी दिसते. आता आपण हे काढून घेऊया आणि बाकीचे पण तळून घेऊया. काढून घेऊया हे. बघा, दिसताना पण किती मस्त दिसतंय. मग काढून घेऊ सगळे. फ्रेंड्स, जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक्स पाठवा. अशा प्रकारे आपण सगळे भजी तळून घेऊया. फ्रेंड्स, आपली सगळी भजी फ्रेंड्स, आपल्या सगळ्या भजी तयार झालेल्या आहे. आता आपण हे काढून घेऊया, आणखीन ह्याची टेस्टिंग करूया. फ्रेंड्स, आपल्या भजी रेडी झालेल्या आहे. दिसतानाच बघा किती ती कुरकुरीत दिसतीये. आवाजानेच कळते ती किती क्रंची आहे. फ्रेंड्स, जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. काही लागत नाही, अगदी आपल्या घराच्या बेसिक मिनिमम गोष्टींपासून ही अमेझिंग रेसिपी बनवलेली आहे. प्लीज माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब डेफिनेटली करा. बाय, टेक केअर.